राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहे मुळ्यांच्या शेंगांची चटणी. त्यासाठी सगळ्यात पहिले मी मुळ्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. आता तुम्ही बघू शकता त्या मुळ्यांच्या शेंगांचे मी मागचे पुढचे देठ काढून घेतले. त्याचे मस्त छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. आता तुम्ही ह्याला लागण्यासाठी मी मिरची घेतली आहे, लाल मिरची. ती गरम पाण्यात थोडा वेळ ठेवायची. आता ती मिक्सीच्या भांड्यात घेतली. 4-5 मिरच्या आहेत, 4-5 टमाटरचे तुकडे आहेत. आता मी लसूण घेतला आहे. आता याच्यात मी ॲड करणार आहे धना पावडर. धना पावडर घेतली, ही हळदी पावडर घेतली, कोथिंबीर घेतली. आता थोडं लाल तिखट. आता मी ह्याच्यात मीठ ॲड नाही केलं आहे, तुम्ही पाहिजे तर करू शकता. आता मी त्यासाठी पॅनमध्ये गरम कडकडीत तेल घेतलं आहे. आता याच्यामध्ये मी थोडं हिंग, जिरे आणि हळद. आता याच्यामध्ये मी त्यामुळे शेंगा चांगल्या परतून घेणार आहे. ह्याच्यात मी मीठ टाकले, पाहू शकता तुम्ही. आणि ह्याला तुम्ही 2 मिनटं असेच वाफवून ठेवा, म्हणजे याचा कच्चा वास येणार नाही. आता त्याच्यामध्ये आपण टॅमॅटोची प्युरीची ॲड करणार आहे. ह्याच्यामध्ये त्याला मंद गॅसवर आपण अशीच परतून घेणार आहे आणि 2 ते 3 मिनटं अशीच वाफवून घ्यायची. आता झाकण ठेवायची गरज नाही आहे तुम्हाला. बघू शकता आता त्याला कसं तेल सुटते. आता मला नक्की सांगा कशी वाटली आणि मला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.